नमस्कार, मी अविनाश चिलेकर. पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे. पीसीबी कट्टामध्ये आपण पिंपरी चिंचवड शहरातील जे नवखे राजकारणी आहेत सर, थोडक्यामध्ये महापालिका निवडणूक लढवू इच्छितात, नगरसेवक होऊ पाहतात, महापालिका सभागृहामध्ये त्यांचा स्वतःचा आवाज असावा, समाजाची कामं व्हावीत, त्यासाठी ज्यांना राजकारणात पडायचं आणि ज्यांना महापालिका निवडणूक लढवायची अशा कार्यकर्त्यांशी आपण चर्चा करतोय. आज माझ्यासोबत आहेत ऍडव्होकेट मिलिंदजी कांबळे. मिलिंदजी, आपलं स्वागत आहे. नमस्कार. मिलिंदजी स्वतः प्रभाग क्रमांक 11 तिथून इच्छुक आहेत. त्यांनी तयारी भरपूर केलेली आहे. आतापर्यंत त्यांच्या एक साधारण 10 वर्षाची 10 नाही 20 वर्षाची जी वकिलीची प्रॅक्टिस आहे आणि त्यांचं बाकी सामाजिक राजकीय कार्य सुद्धा मोठं आहे. आतापर्यंत यापूर्वी सुद्धा आपण पीसीबीच्या वेगवेगळ्या चर्चांमध्ये म्हणजे कायदेविषयक जे आपल्याला त्रुटी असतात, कायदेविषयक ज्या काही गोष्टी असतात त्याच्यावर चर्चा करण्यासाठी त्या डिबेटमध्ये ते नेहमी सहभागी होत असतात. आता त्यांना स्वतः निवडणूक लढवायची. मला सांगा मिलिंदजी, तुम्ही आता वकिली पेशा तुमचा आहे, ते स्थिरस्थावर आहात, तुमचं नाव सुद्धा मोठं आहे. तुम्ही नेमकं राजकारणात काय यायचं, तुम्हाला कारण काय, राजकारणात निवडणूक लढवायची नेमकं काय ध्येय काय तुमचं? राजकारणामध्ये राजकीय क्षेत्र हे महापुरुषांनी सुद्धा गाजवलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा गांधीजी असतील, नेहरू असतील, यशवंतराव चव्हाण असतील, आणि ह्या लोकांनी राजकीय क्षेत्रातून समाजाला दिशा देण्याचं काम केलेलं आहे. काय होतंय सर की राजकारणामध्ये उच्च शिक्षित लोक भाग घेत नसल्यामुळे अंगठा बहादूर आणि अशिक्षित लोक, गुन्हेगार लोक त्या ठिकाणी जातात आणि यातून समाजाची घडी विस्कटते. आपण लोकांना चांगला पर्याय दिला ना, लोक आपल्याला स्वीकारतात. उदाहरणार्थ दंडवते असतील किंवा गणपतराव देशमुख असतील, ह्या लोकांनी समाजाला पर्याय दिला, लोकांनी त्यांना स्वीकारलं. हो, आणि म्हणून माझा जो भाग आहे तो झोपडपट्टी भाग आहे. प्रभाग क्रमांक 11 अनुसूचित जाती अ मधून मी निवडत आहे की झोपडपट्टीचेच नगरसेवक हे कमी शिकलेले का? जर झोपडपट्टीमधून सुद्धा उच्च शिक्षित लोकांना जर तिथं संधी दिली तर त्या भागातला तो विकास करू शकतात, परिवर्तन होऊ शकतो. आपण राजकीय व्यवस्थेला नाव ठेवतो, परंतु ती राजकीय व्यवस्था खूप चांगली आहे, त्यामध्ये आपण सहभाग घेत नाही, पण आपल्याला बोलण्याचा अधिकार नाही. अगदी बरोबर, अगदी बरोबर. म्हणजे सुधारण्यासाठी उच्चभ्रू मंडळी आहेत त्यांनी त्याच्या राजकारणामध्ये आलंच पाहिजे असं माझं तर म्हणणं आहे. त्या हेतूने तुम्ही त्याच्यामध्ये नेमका तुमचं आपलं या शहराचं राजकारण तुम्ही पाहतात, त्याचा पण तुमचा अभ्यास आहे, चळवळीचा अभ्यास आहे. शहराचं राजकारण तुम्हाला कसं वाटतंय, नेमकं शहराच्या राजकारणाबद्दल तुमचं मत काय? आता एकेकाळी या शहराला खूप चांगलं नेतृत्व भेटलं होतं. उदाहरणार्थ रामकृष्ण मोरे पासून ते सगळे चांगले, परंतु अलीकडे राजकारणाची दिशा आणि दशा इतकी झाली आहे की आजचा ठेकेदार पद्धत राजकारण सुरू झालेलं आहे. अरे बापरे. हो, आणि जे उच्च शिक्षित लोक आहेत किंवा जे सर्वसामान्य लोक आहेत हे राजकारणाकडे डुकून सुद्धा बघत नाहीत किंवा राजकारणाला गटर समजतात. बरोबर. आणि राजकारणी लोकच देशाचं, राज्याचं आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचं पॉलिसी तयार करत असतात. त्यामध्ये आपण पडणं गरजेचं आहे. माझ्यासारखा माणूस जर त्या ठिकाणी गेला तर तिथं तो समाजामध्ये प्रश्न मांडू शकतो, समाजाचे विविध विषयावर तो अभ्यास करू शकतो. मी वकील आहे, त्यानंतर माझे अनेक सहकारी चांगले वकिलांशी संबंध आहेत, त्यातून काय मुद्दे मांडायचे हे मी त्या ठिकाणी करू शकतो. हो, बरोबर. नाही, त्यासाठी तुमचं खास म्हणजे राजकारणात येण्यामागचा खरा हेतू तुमचा तो आहे. बरोबर आहे. नाही, पण या शहराचं राजकारण आता पूर्ण भाजपमय झालेलं आहे. आता आपण जर पाहिलं तिथले खासदार, आमदार 4 आमदार भाजपचे आहेत. या शहरामध्ये महायुतीचे श्रीरंग बारणे शिवसेनेचे त्या खासदार आहेत. नंतर या शहराचं संपूर्ण पाहिलं तर चंद्रकांत दादा पाटील, पालकमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत, ते सुद्धा त्यांचं लक्ष असतं. मग तसं शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून तुम्हाला तिथं स्थान काय असणार आहे? तुम्हाला खरं सांगू का, मुनाल गोरे ह्या सुद्धा चळवळीतल्या कार्यकर्त्या होत्या. मला वाटतं ते विधानसभा सदस्य सुद्धा होत्या. हो. एक मुनाल गोरेंनी पूर्णपणे विधिमंडळ गाजवलं होतं. संपूर्ण मुंबईत लाटणं मोर्चा, लाटणेवाले बाई. हो, आणि आदरणीय पवार साहेबांनी सांगितलं ज्यावेळी निकाल लागला, पवार साहेबांचे 10 आमदार आले. पवार साहेब म्हणले 10 आमदार सुद्धा खूप चांगलं सभागृह गाजवू शकतात. जर माझ्यासारखा त्या ठिकाणी एक जरी व्यक्ती तिथं गेला तर तिथं मी सभागृह गाजवू शकतो. अहो एवढंच काय, सीमाताई विरोधी पक्षामध्ये होत्या. बरोबर. गाजवलं त्यांनी. त्यांच्या मी ज्यावेळी वकिली शिक्षण घेत होतो ना, त्यावेळी मी जनरल सभेच्या मध्ये जात होतो. त्यावेळी सीमाताई साळवे
ह्या इतकं प्रभावपणे बोलत होत्या ना, बरोबर. आयुक्तांच्या चुका त्या काढत होत्या IAS अधिकाऱ्यांच्या, हे सुद्धा पाहिलेलं आहे. म्हणून ज्यावेळी तुमचा अभ्यास असतो ना, त्यावेळी अभ्यासानं तुम्ही सभागृह गाजू शकता. असं आहे. नाही, खरंय खरंय, हे बरोबर तुमचं म्हणणं मला पटतं. यासाठी की यापूर्वी मी महापालिकेचं 97चं सभागृह पाहिलं, 92चं पाहिलं. शिवसेनेचे एकमेव गजानन बाबर तिथं आमदार हे नगरसेवक होते. 60 जणांमध्ये एकटे गजानन बाबर, जिथे सत्ताधारी पक्षाने एखादा विषय मंजूर केला तर तो विषय कसा चुकीचा आहे, आकांडतांड करून अभ्यासपूर्ण ते भाषण करायचं आणि तो विषय परत त्याच लोकांना नामंजूर करायला लावायचा. ही विरोधी पक्षामधले अभ्यासू नेतृत्वाची ताकद असते. तुमच्यासारखे लोक निश्चित त्याच्यात आले पाहिजे. तुमचा प्रभाग जो आहे तो प्रभाग नेमका कुठून कसा, किती मोठा आहे, मतदार किती आहे, समस्या काय आहेत? माझा जो प्रभाग आहे त्याच्यामध्ये अजंठा नगर येतं, भीमशक्ती नगर येतं, त्यानंतर शरद नगर येतं, कृष्णानगर, घरकुल आणि कुदळवाडीचा अर्धा भाग. बरं. आणि माझ्या प्रभागामध्ये मूळ समस्या, आता महानगरपालिकेचा जो अर्थसंकल्प आहे 9,000 कोटी, 9,767 कोटी. बरोबर. यामध्ये स्मार्ट निधीच्या नावाखाली विशिष्ट प्रभागाचंच हे करायचं, मोठे करायचे. परंतु आमच्या झोपडपट्टीमध्ये मात्र तो निधी येऊन द्यायचा नव्हता. आज झोपडपट्टीचा माणूस सुद्धा ह्या देशाचा नागरिक आहे, त्याला सुद्धा मूलभूत सुविधा आल्या पाहिजे. दुसरी गोष्ट, माझ्या इथं जो काही SRA प्रकल्प सुरू आहे तो बोगस प्रकल्प आहे. अच्छा, म्हणजे आरके बिल्डर. आरके बिल्डर नावाचा जो व्यक्ती आहे त्यानं बोगस प्रकल्प सुरू केलेला आहे. 90% यादी ही बोगस आहे. 90%? यस, 90% यादी बोगस आहे. कोर्टात का नाही गेलं? मी कोर्टात सुरू आहे माझं. अच्छा. ज्या मुलाचा जन्म 1998 ला झालेला आहे त्या मुलाचं 1995 ला कसं काय मतदान यादीमध्ये नाव येऊ शकतं? अरे बापरे. ते पुरावे तिथंच देऊन त्या ठिकाणी हा प्रकल्प लादत आहेत. उलट MIDC ची जागा बळकवण्यासाठी तो प्रकल्प आणलेला. कुठे? अजंठा नगर मध्ये 3 एकर जागा आहे. 3 एकर जागा. आज किंमत काय झाली त्याची? करोडो रुपयाची जागा आहे सर. त्या ठिकाणी तुम्ही चांगली शाळा बांधू शकता, महिलांसाठी उद्योग व्यवसायही करू शकतात. आणि त्या प्रकल्पाच्या माध्यमातून पूर्णपणे अजंठा नगरचे जे काही मूळ रहिवासी आहेत त्यांना डावलण्यात आलेलं आहे. आणि आरके बिल्डरची इतकी दादागिरी तिथं चाललेली आहे, त्या दादागिरीला मी एकटाच तिथं लढतोय. होय. क्या बात आहे. का कोणाचा राजकीय आशीर्वाद आहे? हो, सर्वच राजकीय पक्षांचा त्यामध्ये आशीर्वाद आहे, प्रस्थापित पक्षांचा. बापरे, हा मोठा प्रकल्प. तुमचा वार्डचे तुम्ही हद्द सगळी सांगितली, परिसर सांगितलं, हा सगळं समस्यांचा सगळ्यात मोठा तिथं डोंगर आहे अक्षरशः. तुम्ही अजंठा नगरचं एक उदाहरण सांगितलं. बाकीचा एरिया तिथला त्याच्याबद्दल काय सांग? अजंठा नगरचं 3 वेळा पुनर्वसन झालं आता. हो, पुनर्वसन झालेलं आहे, तरी सुद्धा अजून भागलं नाही. आणि त्यामध्ये आहे ना, त्या पुनर्वसनामध्ये त्या SRAचा नियम काय माहिती का अजंठा नगरसाठी? तुम्ही पुढाऱ्यांचे नातेवाईक असले पाहिजे तरच तुम्हाला घर भेटतं. अरे बापरे. नियम हा निकष असा? हा निश्चित. हो, तुम्ही सर्वसामान्याचे असाल तर तुम्हाला घर नाही, पण तुम्ही पुढारी किंवा पुढाऱ्यांचे नातेवाईक असाल ना तर तुम्हाला घर. अरे बाप. हे बोललं पाहिजे, पण लोक घाबरतात. दुसरी गोष्ट, माझा जो प्रभाग आहे सर तो दहशत आहे. कष्टकऱ्यांची वस्ती आहे, तिथे इतकी दहशत आहे. अच्छा. पण मी माझ्यासारखा वकील बोलायला लागल्यामुळे आज ते लोक बोलायला लागलेले. मग मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही जर पर्याय दिला ना लोक स्वीकारतात तुम्हाला. येतात. बरोबर. हो, लोक येतात. आणखीन काय काय प्रश्न आहेत तिथे तुमचे त्याप्रमाणे? त्याच्यानंतर कृष्णानगरचा जे आहे तिथं रिडेव्हलपमेंटचा विषय आहे. कृष्णानगर, घरकुलमध्ये आजही कृष्णानगरचं प्राधिकरणाचं चांगला अगदी म्हणजे इमारती आहेत सगळ्यात. नाही, मी माझं तिथं सोबत विद्यालयामध्ये माझं शिक्षण झाल्यामुळं तिथं माझं म्हणजे फार मोठी हे आहे, जनतेचा संपर्क फार कमी ह्याच्यामध्ये ते लोक राहतात. मी पाहिलेलं आहे. तिथे रिडेव्हलपमेंटचा विषय आहे. म्हणजे प्राधिकरणाचे जुने प्रकल्प जे आहेत त्याचे रिडेव्हलपमेंट. हो, त्याचे रिडेव्हलपमेंट आहे. त्याच्यानंतर घरकुलचा सुद्धा प्रश्न आहे. आता घरकुलमध्ये सुद्धा मूलभूत अशा काही सुविधा दिलेल्या आहेत. अण्णा बोदडे हा एक भ्रष्टाचारी व्यक्ती आहे आणि त्यांनी काही तिथे व्यवस्थित असं पालिकेचे आयुक्त हो असू द्या ना, भ्रष्टाचारी आहे तो अण्णा बोदडे. काय पण पुरावे काय आपण कसं बोलू शकतो असं पुराव्याशिवाय? तुमच्या चॅनलवर दाखवलं निलेश घटने, संतोष कवितके आणि अण्णा बोदडेने त्या रावेतच्या प्रकरणामध्ये. रावेतचा प्रकल्प बरोबर, बोगस प्रकल्प आहे. बरं, अण्णा बोदडेचा अजून तुम्हाला एक विषय सांगायचा, म्हणजे जे हे असतात वेटिंगवर, त्या वेटिंग मध्ये जे त्यांच्या जवळचे आहेत किंवा जे त्यांचे संपर्क साधतात त्यांनाच ते घरकुल मंजूर करून देतात. असे माझ्याकडे काय विषय आलेले आहेत. बापरे. तुम्ही वकील म्हणून आता तुम्ही यापुढे काय करणार? माझा लढा सुरू आहे सर. आता कायद्याचा लढामध्ये वेळ लागतोच.
हो बरोबर. कायद्याच्या लढ्यामध्ये वेळ लागतोच, पण माझं सुरू आहे ते लढाई. नाही आणखी कोणकोणते प्रश्न हे एक तुम्ही सांगितलं आता शरदनगरचं पण मला वाटतं ते पुनर्वसन झालं त्याचं. हो त्याच्यामध्ये पण मस्तपासून झालं. त्याच्यामध्ये सुद्धा अनेक लोक आहेत जे पण त्यांचे 70 प्लॉट काहीतरी होते त्याचं पुनर्वसन पूर्ण झालं ना त्याचं. हो पण त्याच्यामध्ये पण अनेक लोक वंचित राहिलेले आहेत. म्हणजे कसं काय? कारण बोगस पुरावे देऊन तिथं सुद्धा आहे ना रेनबो बिल्डरने तिथं सुद्धा तो प्रकल्प लादलेला आहे. अरे बाप. काय झालंय ह्या SRAच्या पैशानीच हे लोक निवडून येण्याच्या स्वप्न बघतात. परंतु त्यांना एक इतिहास मी सांगतो की 1978 ची निवडणूक मला आठवते. म्हणजे मी वाचलेलं आहे, मी राज्यशास्त्राचा सुद्धा विद्यार्थी आहे. त्यावेळी JRD टाटांचा सुद्धा पराभव झाला होता. जनतेने निवडणूक हातात घेतली ना तर बड्या बड्या नेत्यांचा पराभव झालेला आहे. एवढंच उदाहरण काय आहे, पार्थ पवारचा पराभव झालेला आहे. हो आपलं मावळ जनतेने निवडणूक हातात घेतली ना तर मोठ्या मोठ्या नेत्यांचा पराभव झालेला आहे. इंदिरा गांधीचा पराभव झालेला आहे. त्यामुळे जनतेने एकदा निवडणूक हातात घेतली, माझ्या प्रभाग क्रमांक 11 मधल्या लोकांनी निवडणूक हातात घेतली, तर हे जे बिल्डरचे जे एजंट आहेत त्यांचा पराभव 100% होणार. म्हणजे समोरचे उमेदवार बिल्डरचे एजंट आहेत, पूर्णपणे एजंट आहेत. अरे बापरे. मग तुम्ही आता हे सगळे चिरपाड करणार त्याचे? हो चिरफाड पडणार आहे. ज्या दिवशी इलेक्शनचा माहोल लागेल आणि प्रचार यंत्रणा लागेल त्यावेळी मी SRAची यादीच घेऊन फिरणार आहे. अरे बाप. हो मग याचा मतदारावरती काय परिणाम झाला? होणार ना 100%. तुमचे एकूण मतदार किती तिथे? 59,000 आहेत. 59,000. त्याच्यामध्ये बोगस किती, खरे किती, खोटे किती? नाही त्याचा अभ्यास सुरू आहे सर, कारण मी वकील आहे. ते पूर्णपणे अभ्यास केल्याशिवाय मी त्या आकडा सांगू शकत नाही. बरोबर बोलता येणार नाही. पण माझा अभ्यास सुरू आहे, माझी टीम त्यासाठी काम करते डोर टू डोर जाऊन. ह्या 60,000 तुमच्या मतदारामध्ये एकूण तिथे झोपडपट्टीतलं मतदार किती, चाळीतलं किती, सोसायटीमध्ये किती, असं काही बायफिकेशन आहे? नाही मी करतोय त्याच्यामध्ये सगळंच करतोय. कारण झोपडपट्टी जरी मोठी दिसते त्याच्यामध्ये काय किती मतदान आहेत, किती बाहेरून आलेले आहेत. कारण झोपडपट्टीमध्ये जी लोक आलेत ते पोटा पाण्यासाठी येऊन राहिलेले आहेत, त्यांच्या मतदानाला नाव अजून काय नसतात. अच्छा. मग त्याचा पूर्णपणे अभ्यास करून डेटा मी तयार करणं सुरू आहे. या 2 दिवसात तो डेटा तयार होणार आहे. तुमचा संपूर्ण निवडणूक लढवण्यामागचा मुख्य हेतू हे बनावट SRA प्रोजेक्ट यस तो हाणून पाडणे. हो थोडक्यामध्ये हो त्याच्यातले त्या लोकांना उघड करणे. हो. अच्छा. नाही बाकी आणखीन याचा काय अजेंडा असेल ना तुमचा निवडणूक लढवायला? सर माझा प्रचाराला नाही माझा हा एकच मुद्दा झाला. नाही माझं कसं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की शिक्षण मध्ये खूप ताकद आहे. बरोबर. आज मीही झोपडपट्टीतून आलेलो आहे, मी शिक्षण घेतलं, वकील झालो, त्यामुळे चांगल्या प्रकारचं मी जीवन जगू शकतो. जर मी जर पालिकेत गेलो तर महानगरपालिकेचे जे शाळा आहेत, मी पुन्हा सांगतो तुमच्या माध्यमातून, त्याचं इंग्रजीमध्ये म्हणजे इंग्रजी शिक्षण त्या ठिकाणी मी देणार. कारण आजची जागतिक स्तराची ती इंग्रजी आहे. आणि झोपडपट्टीची जी शाळा आहेत त्यांचे तुम्ही जर दर्जा बघताल तर खालवलेला दर्जा आहे. जर माझ्यासारखा माणूस त्या ठिकाणी गेला, माझी स्वतःची काही कुठं शिक्षण संस्था नाही, त्याच्यामुळं मी शेवटी महानगरपालिकेच्या शाळेचा दर्जा कसा उंचावता येईल यासाठीच प्रयत्न करणार. अच्छा. दुसरी गोष्ट, तुम्ही जर त्या ठिकाणी 1ली ते 10वी पर्यंत शिक्षण चांगलं दिलं, त्यांचा पाया मजबूत झाला तर ह्या मुलांना रोजगाराच्या संध्या आपोआप भेटत जातील. दुसरी गोष्ट, मी जे महिला बचत गट आहेत झोपडपट्टीतल्या, त्यांना महानगरपालिकेच्या माध्यमातून, केंद्र सरकारच्या माध्यमातून, राज्य सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त कसा रोजगार देता येईल. कारण आज काय झालंय की ज्या काही झोपडपट्टीतल्या बचत गट हे परदेच्या युगात टिकत नाहीत, त्यांना परदेच्या युगात टिकण्यासाठी आवश्यक ते मदत करण्याचा माझा प्रयत्न राहणार. बरं, छान. हो नाही, ओव्हरऑल तुमचा प्रोग्राम मिलिंदजींचा एकूण ओव्हरऑल प्रोग्राम पाहिला तुम्ही, पण त्या ज्या धैर्याने ते निवडणूक रिंगणात उतरत आहेत त्याचा मागचा मुख्य उद्देश तुमच्या लक्षात आला असेल की ह्या प्रभागामध्ये हा घरकुलचा प्रश्न आला. घरकुल आज 13,000 लोक मला वाटतं वस्ती काहीतरी आहे टोटल जवळपास, इतकी मोठी वस्ती. तिथं क्राईम फार वाढत चाललेलं आहे. तिथल्या लोकांना पावसाळ्यामध्ये त्या घरकुलच्या इमारती सगळ्या पाण्यामध्ये असतात, सगळं अक्षरशः तळ होतं तिथे. बरोबर आहे. तिथल्या स्वच्छतेचा प्रश्न आहे, तिथला मेंटेनन्सचा प्रश्न आहे, त्याच्याबद्दल मग तेच म्हणतो ना, अम्युनिटी फॅसिलिटी अन्नबोधने तिथं देणं गरजेचं आहे ना. कारण तुम्ही तिथं गार्डन बांधलं नाही, अजून तिथं हॉस्पिटल बांधलं नाही, तिथं भाजी मंडईचा प्रस्ताव अजून धूळ खात फेकलेला आहे, तेही मी त्या ठिकाणी मार्गी लावणार आहे. अच्छा. नाही, ओव्हरऑल संपूर्ण हा जो प्रभाग आहे तो संपूर्ण समस्याग्रस्त आहे, प्रचंड मोठ्या समस्या आहेत. आणि प्रामुख्याने त्याच्यामध्ये 60-70% हा झोपडपट्टीचा परिसर जो आहे, अजंठा नगर प्रामुख्याने, अजंठा नगर, शरदनगर, नंतर त्या आपल्या त्रिवेणी चौकातले एक SRA प्रकल्प राबवला तो एक आहे, तो रेड झोन मध्ये थोड्याफार प्रमाणात येतो. नंतर शरदनगर आणि हा घरकुल प्रकल्प, ही संपूर्ण जर प्रकल्प पाहिला, त्यातल्या ज्या समस्या पाहिल्या
बनवेगिरी, खाबोगिरी, भ्रष्टाचार हे सगळं त्यातलं पाहिलं तर वकील साहेबांची पालिका सभागृहामध्ये गरज आहे. खरं तर तुम्ही मंडळींनी हे फार मनावर घेतलं. मी पोस्ट टाकली होती हा सभागृहात कायद्याची अभ्यास करून बोलका नगरसेवक असावा, मौनी नगरसेवक नसावा. आजपर्यंत आमचे जे 4 नगरसेवक आहेत हा 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 त्यांचा जर पालिकेचा कारभार पाहता त्यांनी एकही प्रश्न महानगरपालिकेचा काय उपस्थित बोलताय? केले नाहीत. हो, अरे बापरे. कारण त्यांचा अभ्यासच नाही. हा एकनाथ पवारांचा अभ्यास आहे हे मान्य आहे. पवार ते सभागृहात हो, होते. ते मान्य आहे. ते जुने चळवळीतले कार्यकर्ते हो, होते. परंतु हे 3 जे आहेत हा हा अश्विनी बोबडे, हा हा त्याच्यानंतर ते शिकलेले आहेत चांगल्या. नाही काही नाही. हा. तुम्ही शिक्षण नाही, तुमचा अभ्यास लागतो. अभ्यास पाहिजे. तुम्हाला कायद्याचा अभ्यास लागतो. त्याचे महानगरपालिकाचं बजेट किती आहे हे आमच्या नगरसेवकांना माहित नाही. अरे रामा. दुसरी गोष्ट आयुक्तांचे अधिकार काय आहेत, त्यांच्या जबाबदार काय आहेत, आयुक्तांची लिमिटेशन काय हे सुद्धा त्यांना माहिती नाही. अरे, कठीण. नाही ओव्हरऑल म्हणजे मौनी नगरसेवक नसावा, नगरसेवक हा बोलका असायला पाहिजे. वकील साहेबांसारखे, मिलिंद कांबळेंसारखे जर वकील महापालिका सभागृहात गेले तर सत्ताधारी पक्ष कोणताही असू द्या, ते सत्तेत असले तर अंकुश ठेवणारच, विरोधात असले तरी अंकुश ठेवणार. मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला की तुम्ही भाजप का नाही निवडली, शिवसेना का नाही निवडली, किंवा अजित पवारांचे राष्ट्रवादी का, शरदचंद्र पवार ते ठेकेदारांचे पक्ष आहेत. अच्छा ठेकेदारांचे. हो, ठेकेदारांचे पक्ष आहेत. हो, आपल्याला चांगला पर्याय द्यायचा आहे. अच्छा अच्छा, त्याच्यामुळे तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस हो. शरदचंद्र पवार हा पक्ष निवडला. हो, आणि आजही तो माणूस लढतोय, समाजामध्ये जातोय आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना प्रेरणा देतोय. चिंता करू नका, लढा. क्या बात आहे, क्या बात आहे. छान. मिलिंदजी, तुम्हाला आमच्या खूप खूप शुभेच्छा आहेत. धन्यवाद. नमस्कार.